घेऊ आता मस्करी करतो काय घेऊ तुला माहितच ना आता गाडी ऐकलं चिकन केलं कशी जामसंडे दोन्ही संघांना पहिला पुकार. जर्सी क्रमांक 10 कलेश्वर नेरूळ. सुंदर अशी चढाईच्या माध्यमातून मात्र आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. इथे मात्र बोनसच्या स्किलवर मात्र एक गुण आपल्या पक्षामध्ये घेतोय. संघाच्या खात्याचा मात्र श्री गणेशा केला मागास. जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 सुंदर अशी चढाई. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 बोनस गुण मात्र तिथे ऑन असते. बोनसचा अटेम्प्ट केलाय, पाहूया यशस्वी होतोय काय. जर्सी क्रमांक 10 आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये वाटतं यशस्वी होतोय गुण घेण्यामध्ये. पुन्हा एकदा तिसरी चढाई, वारंवार चढाई करतोय. एमटी आणि टोटसचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. जर्सी क्रमांक 10 याच्या माध्यमातून सुंदर स्टेपिंगचा नमुना दाखवतोय. पुन्हा एकदा बोनसचा अटेम्प्ट आणि मला वाटतं गुण घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होते. बोनस प्लस आहे. आता मात्र जर्सी क्रमांक 4 कोळशी संघाकडून वॉकलाईन क्रॉस करून सुंदर स्टेपिंगचा नमुना. किक मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा प्रयत्न फसतोय. तिथे मात्र पकड केली जाते. जर्सी क्रमांक 4 येते. आपलं नशीब आजमावून बघताना कलेश्वर नेरूळ पॉइंटचा दावा करतोय. पंच मात्र पॉइंट भेटत आहेत की देत आहे आणि एका गुणाची कमाई केली आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 आता मात्र वारंवार चढाई करताना जर्सी क्रमांक 10 पुन्हा मात्र 2 घेऊन आपल्या पक्षामध्ये सुखरूप जातोय. जर्सी क्रमांक सिंधुपुत्र कोळशी 2 आणि कलेश्वर नेरूळ 8. पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावून बघताना जर्सी क्रमांक 8 सुंदर क्विकचा प्रयत्न होता आणि क्विकचा प्रयत्न. आता मात्र जर्सी क्रमांक 8 पुन्हा एकदा वारंवार मात्र सुंदर चढायांचं प्रदर्शन करतोय. जर्सी क्रमांक 8 बोनसचा अटेम्प्ट होता, ते मात्र बोनस प्लस 1 आहे. जर्सी क्रमांक 8 पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 कलेश्वर नेरूळ या संघाकडून बोनस गुण मात्र तिथे ऑन होता. पुन्हा एकदा सिंधुपुत्र कोळशी या संघाकडून जर्सी क्रमांक 8 रनिंग किकचा प्रयत्न होता, तिथे मात्र सफल ठरतोय. नेण्यात यशस्वी होतोय. जर्सी क्रमांक 8 आता मात्र 7 जण मैदानामध्ये दाखल असतील. बोनस गुण मात्र जर्सी क्रमांक 10 साठी ऑन असेल. सुंदर अशी पकड पाहायला मिळाली सिंधुपुत्र कोळशी या संघाकडून. आजमावून बघतोय कलेश्वर नेरूळ या संघाच्या पक्षामध्ये. सुपर टाकेल तिथे मात्र ऑन असेल. पाहूया कशा प्रकारची चढाई आणि कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. तिथे मात्र एक अटॅकिंग पॉइंट इव्हण्यात आला होता, तिथे मात्र असफल ठरतोय. जर्सी क्रमांक 3 पुन्हा एकदा मात्र जर्सी क्रमांक 4 थोडीशी रिस्क होती, ती मात्र रिस्क घेतली नाही. एका गुन्ह्यावरती समाधानी राहतोय. जर्सी क्रमांक 4
आता मात्र जर्सी क्रमांक 11 थोडासा स्टेपिंगचा नमुना या खेळाडूने मागच्या सामन्यात सुंदर अशी खेळी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. बोनसचा अटेम्प्ट क्लिअर झालाय. तनेश्वर नेहरू या संघाचे खेळाडू. आता मला 2 खेळाडू असतील. जर्सी क्रमांक 8 मला वाटतं 2 गुण देण्यामध्ये यशस्वी झालाय. जर्सी क्रमांक 8 ऑल आउट बसतोय कलेश्वर नेहरू या संघाला. थोडासा जर्सी क्रमांक 10 बाहेर बसल्यावरती थोडासा संघ मात्र गडबडीमध्ये थोडा ऑल आउट झाला होता. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा त्याची सुंदर अशी पकड करतायत. जर्सी क्रमांक 4 पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 03 जर्सी क्रमांक 10च्या खांद्यावर मात्र थोडीशी धुरा दिली होती. तिथे मात्र थोडासा असफल ठरला होता. जर्सी क्रमांक 10 पॉइंट मारण्याचा अटेम्प्ट होता. यशस्वी होते की पॉइंट मारण्यामध्ये यशस्वी. पंच मात्र तिसऱ्या चढाई चिकून करतायत. थर्ड रेड रन जातोय जर्सी क्रमांक 8 पोलीस गुण मात्र किती हवं असेल. मैदानावरती मात्र 7 जण असतील. 7 जण दाखल असतील आणि मला वाटतं ते मात्र गुण देण्यामध्ये सफल ठरतोय. जर्सी क्रमांक 8 सुंदर आणि प्रामाणिक खेळ पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 याच्या मार्फत पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 वारंवार आणि सातत्याने चढाया करतोय. बोनसचा अटेम्प्ट होता. पाहूया बोनस घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय की अयशस्वी. सुंदर असा बोनस घेण्यामध्ये यशस्वी ठरला. जर्सी क्रमांक 8 जर्सी क्रमांक 10 तर तिसरी चढाई असेल. थर्ड रेडला येतोय. करू किंवा मरू. आणि पॉइंट घेतला जातोय. ज्याच्या पाठावर कधी त्याचं पूर्वज राहते. सुंदर शेवटची 4 मिनिटे मात्र शेवटची 4 मिनिटे. सुंदर खेळी दाखवतोय आणि मला वाटतं किती आणि किती गुण मिळले जर्सी क्रमांक 10 सामन्याला होते सुरुवात. जामसंडे करो किंवा मरो. पंचवृषी जामसंडे विरुद्ध फोंडा पंचवृषी. सेमीफायनलचा पहिला सामना. दोन्ही संघाला 3रा व अंतिम पुकार. हा सामना संपत आपण दोन्ही संघांनी मैदानात धावा घ्यायचो. जर्सी क्रमांक 10 बोनस प्लस 1 पॉइंट घेऊन आपल्या खात्यामध्ये सुखरूप पोहोचला. तिथे मात्र 2 गुणांची कमाई केली होती. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 पुन्हा एकदा प्रामाणिकतेचा खेळ पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 10 याच्याकडून. आता मात्र जर्सी क्रमांक 03 बोनसचा अटेम्प्ट. बोनस घेण्यामध्ये मात्र यशस्वी झाले आहे. मैदानामध्ये मात्र 3 खेळाडू शिल्लक असतील. सुपर टॅकलची नामी संधी. जर्सी क्रमांक 4 याने मात्र ऑल आउट करून टोटल 5 गुणांची कमाई केली. पुन्हा एकदा मात्र शेवटचे 1 मिनिट असेल. सामना मात्र थोडा झुकताना दिसतोय सिद्धपुत्र कोळशी या संघाकडे. पंचवृषी जामसंडे फोंडा पंचवृषी.
हा सामना संपताच आपण मैदानात ताबा घ्यायचा. सामना या ठिकाणी शेवटची चढाई पाहायला मिळेल. कडेश्वर निळू पंच मात्र सामना समाप्त.